नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। या संदर्भाचा एक GR म्हणजे मित्रांनो शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR प्रकाशित करण्यात आला आहे। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे। त्यानुसार सन 2023-24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण रुपये 3,788 कोटी 59,93,600 रुपये इतका निधीची आवश्यकता आहे। तर मित्रांनो, त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 ते 11 येथील शासन न्यायान्वये एकूण 2,050 कोटी रुपये इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण शेकडो भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे। तर आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण रुपये 500 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण शेकडो भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या न्यायान्वये मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे लवकरच जमा करण्यात येणार आहे। या संदर्भाचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR प्रकाशित करण्यात आला आहे। मित्रांनो, जर तुमच्या बँक खात्यामध्ये अजून एकही हप्ता जमा झालेला नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।